शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था नाशिक यांनी रामसेज किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी केली. या निमित्ताने नाशिक येथील केटीचम महाविद्यालयाचे प्राध्यापक रामनाथ रावळ यांचे असा घडला रामसेज या विषयावरचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. 5.5 वर्ष रामसेज किल्ला मराठ्यांनी कसा लढवला याचे उत्तम सादरीकरण प्राध्यापक रामनाथ रावळ यांनी आपल्या भाषणातून केले. कार्यक्रम होईल असा घडला रामसेज या विषयाचं या ठिकाणी व्याख्यान होणार आहे. ते व्याख्यान झालं की आपण 11 दुर्ग संवर्धन करणाऱ्या, वनवामुक्ती करणाऱ्या, पर्यावरणामध्ये अगाध कष्ट घेणाऱ्या 11 संस्थांचा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी करणारे, त्यांना एक स्मृतिचिन्ह, शाल आणि त्यांना एक प्रमाणपत्र देऊन संस्थेच्या वतीने त्यांचा सन्मान या ठिकाणी होईल. तत्पूर्वी मी प्राध्यापक रामनाथ रावळ हे लेखक आहे, अभ्यासक आहे आणि त्यांच्या रूपाने माझ्या आयुष्यात मी पहिलं व्याख्यान ऐकलं असं तर काळाराम मंदिरात थोरल्या बाजीरावाच्या पूर्णपणे त्यांच्या कारकिर्दीचं ते व्याख्यान होतं. ते व्याख्यान माझ्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाची नांदी होती. ते ऐकल्यानंतर मी भारलो गेलो तर म्हणलं हा तरुण मुलगा इतक्या अभ्यासपूर्ण पद्धतीने बाजीरावाच्या आयुष्यातली पराक्रमाची कारकीर्द किती लकबीने मांडतोय, त्यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा तयार झाल्या. मी त्यांना भेटलोय आणि त्यांची आमची आजपर्यंत आगाध मैत्री, हक्काने मी त्यांना भेटायला जात असतो आणि ते आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याते म्हणून त्यांना बोलवलंय. आज छत्रपती शिवशंभूंच्या स्मृती दिनाच्या या ठिकाणी, जन्मदिनाच्या निमित्ताने या ठिकाणी असा घडला रामसेज या विषयावर ते आपलं व्याख्यान देतील. सर्वांनी शांत पद्धतीने ते व्याख्यान ऐकायचंय अशी मी सर्वांकडून अपेक्षा करतोय. कोणी या ठिकाणी हलायचं नाही. कोणाला ऊन लागलं तर त्यांनी सावलीत येऊन बसायचंय, मात्र इथून बाहेर जायचं नाही. धन्यवाद. या सह्याद्री नामा नगहा प्रचंड, हा दक्षिणेचा अभिमान दंड. ज्वालामुखींनी जरी निर्मिला, पवित्र तो रामपदेचा. शिरावरी शंभू विराजित आहे, कन्याकुमारी पदधूत आहे. स्कंधांवरी दुर्गमदुर्गजाच्या, हाती झळाळे परशुदयाच्या. उन्मत्त निर्दागण दक्ष राही, निर्वासिता आश्रयलावते. ही पुण्यभूमी तशी त्यागभूमी, स्वातंत्र्यभूमी तशी कर्मभूमी. आधार आदर्श ही भारताला, प्रसाद तयाचाच आम्हा मिळाला. झेंडा तयाचा भगवा विराजे, तया पुढे मस्तक नम्र माझे. या सह्याद्रीच्या नमन स्तोत्रापासून सुरुवात केल्याशिवाय, या सह्याद्रीला आपण नमन केल्याशिवाय मराठ्यांची यशोगाथा, शौर्यगाथा आपण सुरूच करू शकत नाही. आजचा विशेष दिन छत्रपती शंभूराजेंचा आज जयंतीचा म्हणजे जन्मोत्सवाचा उत्सव आणि त्यानिमित्त या सह्याद्रीच्या कुशीमध्ये आपण बसलेलो आहोत. छत्रपती स्वराज्य निर्माते आपले छत्रपती शिवराय, त्या पाठोपाठ छत्रपती शंभूराजे, त्या पाठोपाठ ताराराणी असेल किंवा अनेक अशी जी काही मराठ्यांची शौर्य गाथेसाठी एक एक रणझुंजार आपले हे रत्न आपल्या महाराष्ट्राला मिळाले, त्या सर्वांना प्रथम मी नमन करतो. शिवकार्य गडकोट संस्था याचे संस्थापक आणि अहोरात्र पायाला खरोखर पिंगळे लावून, हातामध्ये हे कुदळ फावडं घेऊन आणि डोक्यावर केवळ बर्फ नाही तर पुस्तकांचाही अभ्यास करून जे गेले 22 वर्ष झाले माझ्या माहितीप्रमाणे या सगळ्या शिवकार्य गडकोटाचं कार्य करतात, त्यांचे सगळे सहकारी यांना पण माझा मानाचा मुजरा. मी कुठलाही लेखक वगैरे काही नाही, मी त्यांच्यासारखाच एक शिवप्रेमी आहे, इतिहासावर प्रेम करणारा इतिहासाचा एक छोटा विद्यार्थी आहे. तुमच्यासारखंच लहानपणापासून इतिहासावरती प्रेम करत होतो आणि माझं नशीब असं की माझं सगळं जन्म म्हणा किंवा बाकी सगळं काही आयुष्य आहे ते सातारा जिल्ह्यात गेले आणि ते पण फलटणमध्ये. फलटण म्हटलं की समजून घ्या, छत्रपती शंभूराजेंची जी मातोश्री आहे सईबाई, महाराणी सईबाई, छत्रपती शिवरायांची जी सासरवाडी, त्या गावात माझं बालपण गेलं आणि तो भूगोल माझ्यावर नेहमी कार्यरत करत राहिला इतिहासाबरोबर आणि त्यामुळे अभ्यासाचं वेळ लागलं आणि त्यातून मी माझ्या आज फक्त विचार मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आज खरं तर अजून एक मुख्य वक्ते होते, आदरणीय डॉक्टर VP बिलारी सर, जे माझ्या आणि कुर्दळ सरांचे दोघांचेही गुरु आहेत. आम्ही दोघंही KTHMचे विद्यार्थी आहोत. कुर्दळ सर मला खूप सिनियर आहेत. मी नंतर 2012 साली वगैरे तिथे होतो, आता सध्या तिथे कार्यरत आहे. पण VP बिलारी सरांचं नाव घेतल्याशिवाय आजचं व्याख्यान पुढे जाणार नाही.
कारण या दगडाला ज्यांनी शेंदूर फासला ते आज रामनाथ रावळ नाव तयार झाले. त्यामुळे आज मला बोलवलं त्याबद्दल शिवकार्य गडकोट जी काही संस्था आहे दुर्ग संवर्धनाच्या प्रती काम करण्याची, मी त्यांचे आभार नाही तर मी त्यांच्या ऋणात आहे. आणि माझ्याकडून आज शंभूराजेंच्या आणि छत्रपती शिवरायांच्या आणि सगळ्यात महत्वाचं या कुदळ फावड्यांच्या प्रतिमेचं पूजन केलं त्याबद्दल पण मी ऋणी आहे. आज माझं महत्भाग्य की मला ही संधी मिळाली. उपस्थित श्रोतेवर्ग, मी जास्त वेळ घेणार नाही, पण आपण अनेक गडकोटांवर फिरतोय, सध्याच्या स्थितीवरती आपण भाष्य करतोय. नवीन माझ्या पुढे लहान लहान मुलं येत आहेत. आजच्या पिढीला मोबाईल मधून आपल्याला बाहेर काढायचं एक नवीन संकट आपल्या पुढे उभं आहे. साधं घरापासून सीबीएस पर्यंत चालत जायचं म्हटलं तरी मुलांना आता रिक्षा किंवा गाडीची सवय लागली. गडकोटांवरती पाय आता चढायला सुरुवात लागली की धाप लागते आजकालच्या मुलांना. तेवढ्यात नाही तुम्ही वेळ काढून आलेला आहात आपल्या बालगोपाळांना घेऊन, त्याबद्दल पण मी तुमचा विशेष ऋणी आहे. कारण हे विचार आता आपल्याला पुढच्या पिढीकडे न्यायचे असतील तर आपल्याला या मुलांना इथे घेऊन येणं गरजेचं आहे. रामभाऊंबरोबर प्रत्यक्ष नेणं गरजेचं आहे. केवळ गडांवरती जाऊन सेल्फी काढणं, फोटो काढून रील्स बनवणं हे आपल्या मुलांचं ध्येय नसलं पाहिजे. आणि आपण जी काही स्वच्छता मोहीम सगळीकडे राबवतोय, अगदी आपल्या पंतप्रधानांनी सुद्धा मागच्या काही वर्षांपूर्वी स्वच्छ भारत नावाची एक मोहीम काढली होती. आणि त्याच वेळेस आम्ही पण एक आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या वेगवेगळ्या पुरातन अशा वास्तू आहेत ज्याला आपण आपलं हेरिटेज म्हणतो, वारसा स्थळ, तिथे पण स्वच्छता मोहीम करण्याची गरज आहे. पण आपल्याला कचरा टाकणाऱ्यांना सुधारण्याची जास्त गरज आहे. आपले उचलणारे हात खूप झाले. रामभाऊ नेहमी अनुभव सांगतात की आम्ही जातो, गड स्वच्छ करतो, 4-4, 8-8 गोण्या काढण्यासारख्या किल्ल्यावरचा अनुभव त्यांनी पण बघितलाय की जाताना 8-8 गोण्या भरून कचरा गोळा केलेला असतो, खाली उतरत येताना पुन्हा तसाच चाललेला असतो. म्हणजे 2 दिवस सुद्धा तो हे होत नाही. तर आता कचरा टाकणाऱ्यांमध्ये प्रबोधन जर करायचं असेल तर आजच्या सारख्या अनेक उपक्रमांची आवश्यकता आहे. पण आजच्या पिढीला आपल्याला इतिहास सांगताना फार काळजी घेण्याची गरज आहे. मी पुन्हा सांगतो की मी आज जे काही सांगणार आहे मी एक इतिहासाचा विद्यार्थी म्हणून तुमच्याशी संवाद साधतोय. आपल्याला मुलांना किंवा आजच्या पिढीला इतिहास सांगताना त्याचे रेफरन्सेस, ज्याला आपण म्हणूया शास्त्रीय पद्धतीने तो इतिहास खरा की खोटा याचा जर फरक सांगायला आपण गफलत केली, चुकलो तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही. माझे सहकारी आहेत शेलार सर, ते म्हणतात की इतिहास म्हणजे काय, तर भारतीय इतिहासाची ते खूप सोपी व्याख्या करतात. भारतीय इतिहास हा 90% वादातीत आहे. 90% हिस्ट्री हा कॉन्ट्रोवर्शियल. 90% इतिहास हा वादात नुसता वाद घालणारा विषय आणि 10% इतिहास खोटा आहे. राहिलं काय? तर आपल्याला जोपर्यंत खरा इतिहास या मुलांना आपण साधनांच्या पुराव्यांच्या आधाराशिवाय सांगत नाही तोपर्यंत ही पिढी खरं मानणार नाही. कारण बघा तुम्ही, आपल्या घरात पूर्वी आजी आजोबा गोष्ट वगैरे सांगायची, आपण ते ऐकून लहानाचे मोठे झालोय. पण त्या गोष्टी तुम्ही आजच्या लहान मुलांना सांगायला गेलात, मला पण एक मुलगा एक मुलगी आहे, तर ते थोड्या वेळाने आपल्याला असं खानाखुणा करतात एकमेकांशी, फेकतोय बरं का काहीतरी. कारण त्यांना मोबाईलमुळे जरा जास्त एक ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाची कॉन्सेप्ट जी आली, तर त्यामुळे आपल्याला आता खरा इतिहास या समाजापुढे सगळ्या लहान मुलांपुढे आणावा लागणार आहे. आजचा माझा विषय तसं तर म्हणायला गेलो खूप मोठा आहे. कसा लढला रामशेज, याला किती वर्ष मागे न्यायचा हा माझ्यापुढे खरं तर प्रश्न आहे. किती वर्ष मागे न्यायचा? दुर्ग या नावातच दुर्गमता आहे, या नावातच दुर्गमता आहे. त्याची झुंज ही लढण्यासाठी झालेली आणि त्याचा झुंज आज सुद्धा चालू आहे. बघा, आमचे रामभाऊ अनेक वर्ष प्रयत्न करतायत की नाशिक, त्यांचे सहकारी सगळे, म्हणजे स्वातंत्र्य सगळं मिळालं 1947 नंतर मिळवलं आपण. आता सध्या आधुनिक काळ सगळा सुरू झालाय, पण किल्ल्यांची काही झुंज, त्यांचा संघर्ष काय अजून थांबलेला नाहीये. त्यामुळे रामशेजची नेमकं झुंज कुठून सुरू करावी हा माझ्या पुढचा प्रश्न आहे. रामशेज, बऱ्याच जणांना रामशेज हे नाव कसं पडलं याबद्दलची माहिती असते किंवा नसते. त्याच्या नावात सुद्धा बघा आपल्या रामायणाचा उल्लेख आहे. म्हणजे विचार करा, रामायण याला तुम्ही आख्यायिका समजा किंवा आमच्या धर्मग्रंथाचा आत्मा समजा. रामायणातल्या कथेनुसार किंवा रामायणाच्या कथेशिवाय नाशिकचाच इतिहास पूर्ण होत नाही. रामाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली नाशिक भूमी, परंतु रामाची शय्या इथं होती, शेज इथं होती असं म्हणतात. शेजचा अर्थ होतो की त्याचं इथे एक प्रकारे निवासाचं किंवा रात्रीच्या आरामाचं ठिकाण हे होतं.
म्हणजे प्रभू रामचंद्रांना सुद्धा इथे आराम करावासा वाटला. असं इतकं नयनरम्य, निसर्गरम्य आणि तितकंच संघर्षमय असणारा रामशेतचा हा लढा आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे रामाने सुद्धा मगाशी रामभाऊंनी सांगितलं, ज्या ज्या वेळेला संकट येईल त्यावेळेला तुम्हाला गडकोटांवर यावं लागणार आहे. कदाचित राम वनवासाला आला असेल. या वनवासाच्या भूमीमध्ये सुद्धा अनेक राक्षस आणि शूर्पणखेची भूमी होती आणि इथे सुद्धा राम स्वतःच्या रक्षणार्थ इथे आलेला असेल. आपण त्या नावात सुद्धा त्याचा इतिहास कसा शोधायचा हा आपल्याला विचार करावा लागणार आहे की रामाने सुद्धा रक्षणासाठी या डोंगराचा उपयोग केला असावा. तिथं नंतरच्या काळामध्ये मात्र आपल्याला बराचसा अंधकारमय आपला सगळा इतिहास आहे आणि खऱ्या अर्थाने हा सगळा इतिहास आपल्याला मध्ययुगापासून समजून घ्यावा लागतो. मध्ययुग म्हणजे काय तर साधारण 11-12व्या शतकानंतर इस्लामिक आक्रमकांच्या भारतातल्या स्थिरावण्याच्या काळापासून आपला हा मध्ययुगाचा काळ सुरू होतो. त्यावेळेस सुद्धा ह्या किल्ल्याचं अस्तित्व आहे. इथल्या शनी हातोडीचा हा एक एक घाव आहे ना, या द्वार रचनेचं वैशिष्ट्य आहे. आपण म्हणतो की हा मराठ्यांच्या काळातला किल्ला आहे, तर नाही. ही जी द्वार रचना आहे ना ही यादव काळातली असण्याची शक्यता आहे. यादव काळ म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती देवगिरीचे यादव. आपण अनेक वेळा नाव ऐकलेले आहेत, रामदेव राय, कृष्णदेव राय. त्यांच्या नावावरून त्या किल्ल्याचं नाव पडलं नसावं ना. आणि स्थापत्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून गड किल्ल्यांच्या द्वाराची जी रचना आहे, आपल्या नाशिक जिल्ह्यातले बऱ्यापैकी सगळे किल्ले हे यादवकालीन चालुक्यकालीन आहे. म्हणजे अगदी सातवाहन काळापर्यंत त्याचा इतिहास जाऊ शकतो. पण ही द्वार रचना जवळपास यादव काळातली असण्याची शक्यता आहे. कारण हे देवगिरीचे यादव हे देवगिरीचे नाहीत. यांचं मूळ पुरुष होता, त्याचं नाव होतं दृढप्रहार. त्यांचा मूळ पुरुष आहे यादव घराण्याचा. आणि याचं मुख्य पहिलं गाव आहे, पहिलं स्थान आहे चंद्रादित्यपूर. कुठे माहिती चंद्रादित्यपूर? आजचं चांदवड हे तिथले. तिथून त्यांनी आपल्या नाशिक भागाकडे आक्रमण केलं. कशासाठी? तो गोदावरीच्या आजूबाजूचा असणारा सगळा शेती कृषी प्रधान असणारा प्रदेश आपल्या हाताखाली आला तर महसूल मिळेल आणि आपलं राज्य चालेल. मग अंजनेरीचा काही भाग जिंकून घेतला. असं करत करत प्रवळेपर्यंत त्यांनी राज्य विस्थापलं त्यांचं. प्रवळा आणि गोदावरी या दोन नद्यांच्या बरोबर मध्यावरती त्याने श्रीनगर नावाचं गाव स्थापन केलं, ती राजधानी केली. ज्या राजाने हे सगळं केलं त्याचं नाव होतं सेऊलचंद्र दुसरा. आणि श्रीनगर जे स्थापन केलं ते आजचं सिन्नर आहे. बघा, म्हणजे यादवांचा सगळा मला इतिहास इथे सांगण्याचं काही कारण नाही. पण या यादवांच्या काळापासून रामशेजचा खरा इतिहास फक्त या पुराणशास्त्राच्या एकूण आकारमानावर आपण अंदाज लावू शकतो. इतिहास हा पुराव्यांशिवाय सांगता येत नाही. पुरावे प्रत्येक वेळेस लिखित स्वरूपातच असतील असं नाही. ते आख्यायिकेतून येतात, कथानकातून येतात, पुरातत्वीय पद्धतीने येतात. शस्त्रास्त्र, नाणी, द्वार रचना, वास्तू, वाडे, विटा, खापरं, मातीची भांडी अशा अनेक ह्याच्यावरनं अंदाजवरतून आपला इतिहास सांगता येतो. आणि असा रामशेजचा इतिहास मध्ययुगापासून सुरू होतो. मग खऱ्या अर्थाने महाराजांच्या काळात रामशेजचं महत्व आपल्याला समजायला अर्थ आहे. रामभाऊने जे सांगितलं की आज्ञापत्रामध्ये महाराजांनीच सांगून ठेवलेलं आहे, राज्याचे सार ते दुर्ग जाता सगळा प्रदेश हा निराश्रित होईल. मग किल्ला फक्त काही युद्धासाठीच होता का? स्वरक्षणार्थ होता का? संरक्षणासाठीच होता का? तर नाही. या किल्ल्यावर जर तुम्ही नीट उभा राहिलात, थोडस निरभ्र आकाश असेल तर तुम्हाला बाजूची गिरी शिखर सगळी दिसायला सुरुवात होईल. अगदी त्र्यंबकगड सुद्धा निरभ्र आकाश असल्यानंतर दिसतो. अंजनेरीचा गड दिसतो. शेजारी बोरगड, तेरगड आहेत. पेठच्या घाटातून सुद्धा बोरगड वगैरे नीट दिसतात. बघा तुम्ही पेठच्या सावळ्या घाटातनं सुद्धा. म्हणजे इथल्या सगळ्या व्यापारी मार्गांवरती लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला आहे. नाशिक शहर तर अगदी आपल्या टप्प्यात आहे अगदी. पण महाराजांचा इकडे महाराष्ट्राचा म्हणजे आपल्या नाशिक भागामध्ये कधी शिरकाव आहे तो नंतरच्या काळात आहे, सोमतेच्या मोहिमेच्या वेळेस. शिवाजी महाराजांचा सुरुवातीचा जो काळ आहे स्वराज्याचा तो अगदी सातारा, पुणे जिल्हा किंवा कोल्हापूर जिल्ह्याच्याच मर्यादित क्षेत्रात आहे, कृष्णा वारणेच्याच क्षेत्रात आहे. नाशिकमध्ये शिरकाव करण्याच्या आधीची जी स्ट्रॅटेजी आहे महाराजांची ती आहे सुरतेची लूट. आणि तिथं मोरोपंत पिंगळे नावाचा एक मोठा सरदार, याचं कारकीर्द फार महत्वाची. आता मोरोपंत पिंगळेंनी काय केलं, या भागातले 38 किल्ले मोर दॅन 38 फोर्ट्स ह्या 2 वर्षात जिंकून घेतले. म्हणजे तुम्ही बघा, रामशेज असेल, त्र्यंबकगड असेल, ह्या भागातले किल्ले. आणि इथून हातगड पासून जे सुरू केलं तर हातगड असेल, आयवंतगड असेल, वणी सप्तशृंगी गड असेल, त्याच्या पलीकडे मार्किंडा आहे, रावळ्या आहे, जावळ्या आहे,
धोडप किल्ला आहे, पार राजदेव कोलदर इंद्रदेव पर्यंत ही सगळे चालण्यापर्यंतची सगळा हा भूप्रदेश महाराजांनी 2 वर्षात जिंकून घेतलाय. म्हणजे आता तुम्ही समजून घ्या कशासाठी, तर सुरतेच्या लुटीवरनं येताना जर काही आपल्याला दगाफटका झाला तर आपल्याला पाय टेकायला एक मध्ये बफर झोन, एक थोडक्यात पाय टेकायला एक जमीन असावी. आणि ह्या काळामध्ये रामशेज महाराजांच्या ताब्यात आलेला आहे. रामशेज महाराजांच्या ताब्यात आहे, पण नाशिक नाही बरं का. नाशिक शिवाजी महाराजांच्या ताब्यात कधीच आलं नाही. तुम्ही म्हणाल की नाशिकला आपण मराठ्यांच्या इतिहास 1735 उजाडतात मराठ्यांच्या ताब्यात नाशिक शहर येण्यासाठी 1735, पण रामशेज मात्र मराठ्यांच्या ताब्यात आहे. म्हणजे महाराजांना किल्ल्यांचं महत्व कळलं होतं. आणि याच्यामध्ये आज्ञापत्रात एक सुंदर वाक्य आहे की साल्ले रायवंतापासून तंजाऊर पर्यंत छातीचा कोट करून 350 गडकोट निमतीला आहेत. आईवंत साल्लेर कुठे बघा, आणि तंजावरचा किल्ला म्हणजे खाली आंध्र तामिळनाडूकडे तंजावर किती 350 कोट छातीचा कोट करून स्वराज्य रक्षणासाठी उभे आहेत. स्वतः आलमगीर बादशाह जरी स्वराज्य घेण्यासाठी आला, एक किल्ला 1 वर्ष जरी झुंजवला तरी बादशाहची हयात निघून जाईल. आणि तसंच झालेलं आहे. 1682-81 दरम्यान आलमगीर औरंगजेब त्यावेळेस आपल्या महाराष्ट्रात येतो, स्वराज्याच्या छाताडावरती येतो, त्यावेळी त्याची हयात तिथे निघून गेली. 1707 मध्ये ताराराणीच्या, संताजी धनाजी सारख्या पराक्रमी सरदारांच्या सगळ्या शौर्यामुळे याच औरंगजेबाला याच मातीत काढण्याचं काम आपल्या या किल्ल्यांमुळे झालेलं आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की या गड किल्ल्याचं महत्व काय. दुर्दैवाने आपल्याला माहिती आहे की महाराजांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्राच्याच नाही तर भारताच्या सगळ्या इतिहासामध्ये वेगळा प्रसंग उद्भवलेला आहे. आतापर्यंत अनेकदा उत्तरेकडून मुघलांनी आपल्यावरती आक्रमण केलेलं आहे, पण ह्या वेळेचं आलमगीर औरंगजेबाचं आक्रमण हे त्यातल्या त्यात वेगळं आक्रमण मानलं जातं. कारण यानंतर भारतीय इतिहासातलं एक वेगळं पर्व सुरू होतं. साक्षात छत्रपती शिवराय यांचा मृत्यूचं कारण काढून औरंगजेबाने ठरवलं की आता दक्षिण दिग्विजयाची त्याची ही योग्य वेळ आहे. पण त्याला माहित नव्हतं की महाराजांनी केवळ एक व्यक्ती म्हणून इथं निर्माण केलं नाहीये व्यक्तिमत्व, तर त्यांनी स्वतःच्याच रूपासारखे अनेक मावळे आणि अनेक गडकोट इथं तयार करून ठेवलेले. आणि आल्यानंतर एकदा बरानपूर क्रॉस केल्यानंतर दक्षिणेचं द्वार औरंगजेबाची पहिली छावणी पडली खडकीला. म्हणजे आता जे त्याला आपण छत्रपती संभाजीनगर म्हणतो, औरंगाबाद म्हणतो, त्याचं खरं मूळ नाव आहे खडकी. त्या नावाच्या बदलात मी काही जास्त जात नाही. तिथे जाऊन त्यांची पहिली छावणी पडायची. तो पूर्वीपासूनचा प्रोटोकॉल होता. मग आल्यानंतर पहिलं आक्रमण कुठं करायचं, कारण आता संभाजी राजे यांचा ग्रहकलह बऱ्यापैकी संपुष्टात आलेला आहे आणि पूर्णपणे सत्ता आता शंभूराजेंच्या हातात आहे. शंभूराजे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. आपण महाराष्ट्रातले सगळे मराठी माणसं इतके नशीबवान आहोत. असं म्हणतात की एक महापुरुष जन्माला आला की दुसरा महापुरुष जन्माला यायला 1000 वर्ष जावी लागतात. बघा तुम्ही. पण आपल्याकडे छत्रपती शिवराय, त्याच्या आधी शहाजीराजे आहेत, जिजाऊ माता आहे, पाठोपाठ लगेच छत्रपती शिवराय आहेत, त्याच्या पाठोपाठ लगेच महाराज शंभूराजे आहेत, ताराराणी आहे, बाजीराव पेशवे आहेत. या सगळ्या एकूण एक म्हणजे सातत्य आहे. त्या 1000 वर्षांचा काळ जाण्याची गरजच भासली नाही आपल्या मराठी भूमीला. इतके सगळे रणमर्द शौर्य देणारे आपल्याकडे पराक्रमी महापुरुष आपल्याला सगळे मिळाले. आणि शंभूराजांनी ज्या पद्धतीने ग्रहकलह संपुष्टात आणला आणि ह्या सगळ्या औरंगजेबाच्या विरुद्ध लढण्याची एक मोहीम उभी केली. आता यामध्ये आंबीराव मोहिते असतील, खंडोबा असतील आणि अशा अनेक महत्वाचे रूपाजी भोसले आहेत, मानाजी मोरे आहेत, असे अनेक महत्वाचे सरदार आहेत. आणि इकडे औरंगाबादच्या बाजूने मग पहिल्यांदा कुठं आक्रमण करायचं. एका बाजूला दिलेर खान असेल, लुत्फुल्ला खान असेल किंवा जुल्फिकार खान असेल, ज्याने हा महाराष्ट्रातून हैदोस माजवला होता. आणि आता साक्षात लाखोंची फौज घेऊन उत्तरेकडून स्वतः औरंगजेब बादशाह आलेला आहे. मग औरंगजेबाचा पहिला एक स्ट्रॅटजीचा पार्ट होता की पहिल्यांदाच एक असा मोठा दणदणीत विजय करायचा की मराठ्यांना भीती वाटली पाहिजे, त्यांनी पटकन स्वराज्य आपल्या ताब्यात देऊन टाकलं पाहिजे. म्हणून त्यांनी आपल्या सगळ्या सरदारांच्या पुढे खलबत केली. आता औरंगजेबाकडे जे सरदार जे आलेले होते ना, ते खऱ्या अर्थाने पैशांसाठी केले होते. कारण मुघल म्हटलं की संपत्ती, ऐश्वर्य
आणि त्यांच्या हाताखाली सगळे राबणारे सैन्य हे मराठ्यांसारखे निष्ठावान नव्हते. त्याच्याबद्दल मी पुढे पंक्ती ऐकवणार आहे तुम्हाला. मग त्यामध्ये वेगवेगळे बहादूर खान असेल, शहाबुद्दीन फिरोजजंग कोकलताश असेल, खान जहान गौरान असेल, कासिम खान किरमानी असेल, अशा अनेक सरदार आहेत, दिलेर खान वगैरे हे सगळे आहेतच मंडळी. मग त्यामध्ये हा जो शहाबुद्दीन कोकलताश आहे हा औरंगजेबाचा दूध भाऊ आहे. म्हणजे त्यांना जी ताई ठेवली जायची दूध पाजणारी ती एक होती. आणि या सरदारांमध्ये स्वतःची चढावड असायची की काहीतरी मी मोठा पराक्रम गाजवला तर मला फार मोठ्या प्रमाणात काहीतरी खिल्लत मिळेल, मला फार मोठी संपत्ती मिळेल, बक्षीस मिळेल आणि औरंगजेबाच्या मर्जीतला मी सरदार होईल. आणि यांच्या कॉम्पिटिशन मध्ये शहाबुद्दीनने ठरवलं की पहिला किल्ला मी जिंकणार आणि त्यांनी एका छोट्या किल्ल्याची निवड केली. त्याला खरंच छोटा म्हणणं चुकीचं आहे, ज्या माथ्यावरती आपण आलेलो आहोत, पण कम्पॅरेटिव्हली तुलनेने ज्यांनी रायगड, राजगड, साल्हेर सारखे किल्ले बघितले, रामशेष त्याच्यामुळे टेकडी आहे. पण तरीसुद्धा त्यांनी काय ठरवलं की या मोठ्या किल्ल्यांकडे न जाता आपण पहिल्यांदा जिंकून घेऊयात रामशेष. जवळपास सुरुवातीची 10,000-20,000ची फौज घेऊन शहाबुद्दीनने औरंगजेबाकडनं किल्लत घेतली आणि तो विडा उचलला आणि रामशेष घेण्यासाठी निघाला आणि सांगितलं की जाऊन मी 2 दिवसात हा किल्ला जिंकून येतो. अशा पद्धतीने सुलतान दावा करतो की मराठ्यांच्या काळजात एक प्रकारची भीती निर्माण होईल. आणि ठरल्याप्रमाणे मुघलांच्या सैन्याचे एक वैशिष्ट्य होतं, संख्या जास्त, त्यामध्ये हत्ती, तोफखाने, बाजारभुंगे, तंबू, त्यांच्या कणाती, त्यांचे शामियाने, अशा पद्धतीचं म्हणजे 10,000-20,000चं सैन्य, 10,000-20,000चा हा सगळा बाकीचा उरलेला लवाजमा घेऊन रामशेषकडे खडकी करून त्याने प्रयाण केलं. बघता बघता मैल 2 मैल असं पुढे सरकत या रामशेष पर्यंत हा शहाबुद्दीन पोहोचला आणि त्याने या किल्ल्यावरती वेढा टाकण्याचं ठरवलं. ही गोष्ट छत्रपती संभाजीराजांना कळाली आणि त्यांनी या किल्लेदाराची एक बदली केलेली. या काळात अल्लेरचा एक किल्लेदार इकडे आणला आणि इकडचा किल्लेदार तिकडे टाकला. कारण जर हा किल्ला महत्वाचा पहिला जर हे असेल तर हा जिंकू द्यायचा नाही. हा एक प्रकारचा चंग छत्रपती शंभूराजांनी बांधलेला दिसतोय. आणि या किल्ल्याच्या भोवती इतका मोठा वेढा पडला. वेढा युद्ध हा एक वेगळा युद्धनीतीचा प्रकार होता की किल्ल्याच्या भोवती वेढा टाकायचा आणि किल्ल्याच्या आतमध्ये जाणारी रसद ही सगळी संपून टाकायची. रसद म्हणजे काय, आतमध्ये जे काही अन्न, पाणी किंवा दारुगोळा, शस्त्र, सैन्य याचा प्रत्यक्ष संपर्क तोडून टाकायचा. आणि यासाठी इथे सगळा हा वेढा युद्ध, जसं आपल्याला पन्हाळ्याचा वेढा युद्ध सगळ्यांना माहिती आहे, सिद्धी जोहरच्या सोबत झालेला, असा प्रसंग इथे उद्भवला. किल्ल्यावर मोजून 500 ते 600 मावळे होते. किल्ल्याचा जर एकूण घेरा बघितला, तुम्ही आता गडावरती बरेच जण आलेले आहात, की समोर माचीचा जर हा भाग बघितला, बाले किल्ल्याचा भाग बघितला, तर या किल्ल्याचा एकूण वेळा बघितला तर 600 मावळ्यांची शिबंदी ही तुटपुंजी. पण गडावरती काही जास्त काही तोफा वगैरे असं काही असण्याचं कारण नाही, कारण स्वराज्याच्या प्रत्यक्ष नियंत्रण केंद्रापासून हा किल्ला फार दूरवरचा प्रदेश आहे. तरी सुद्धा या किल्ल्याच्या किल्लेदार हा निष्ठेने लढणारा असावा. दुर्दैवाने आम्हाला त्याचं नाव माहिती नाही. म्हणजे आपण किल्ला कसा अभ्यासावा हे तरुण संशोधकांनी का अभ्यासण्याची गरज आहे, तर यासाठी की आपल्याला फक्त प्रस्थापित जे काही वरचे लोक असतात त्यांचीच नावं माहिती, प्रत्यक्ष ज्याला आपण स्थानिक इतिहास म्हणतो, लोकल हिस्ट्री म्हणतो, ती नावं आम्हाला माहिती नाही. त्याबद्दल मी संशोधनाच्या विशेषत्वाने नंतर बोलतो. तर ह्या वेळा एकूण इथे पडला 600 मावळे गडकोटांवरती होते आणि एका प्रत्यक्ष वेळाला सुरुवात झालेली आहे. आणि या गडकोटांवरून आजूबाजूला रसद पुरवण्याचं कार्य हे त्यावेळेस ह्या भागातल्या किल्ल्यांचं मुख्य केंद्र होतं, त्र्यंबकचा किल्ला. आपण बऱ्याचदा त्र्यंबकला जातो, ज्योतिर्लिंग त्र्यंबक राजाचं दर्शन घेतो, गोदामाईचा उगम जिथे झाला, शंकराने जिथे जटा आपटला तिथपर्यंत जातो, पण खऱ्या अर्थाने पुढे किल्ला आहे त्र्यंबक. बरेच जण गेलेही असते, तो किल्ला एकदा बघून घ्या. त्या किल्ल्यावर इकडे रसद पुरवण्याचा बराचदा प्रयत्न झालेला आहे. त्या ठिकाणी 2 युद्ध रामभाऊ मला सांगायचे की जी मगाशी 2 नावं सांगितली, कृपाजी भोसले आणि मानाजी मोडे, हे 2 सरदार त्र्यंबक किल्ल्यावरून या रसद पुरवण्यासाठी म्हणून जवळपास 7,000 ते 8,000चं सैन्य घेऊन निघालेले. आणि ही गोष्ट शहाबुद्दीनला समजली आणि शहाबुद्दीननं इथून काही सैन्य तिकडे पाठवलं. आणि आपल्या पुढे गणेश गाव नावाचं जे गाव आहे, त्या गणेश गावामध्ये एक मोठं युद्ध झालं
त्यामध्ये मराठ्यांनी या शहाबुद्दीनच्या सैन्याची दाणादाण उडवली. जवळपास 500 ते 700 घोडी आपल्याला त्याच्यात मिळाली. तुम्हाला एक एक घोडा त्यावेळी फार महत्वाची गोष्ट आहे. एखाद्या युद्धामध्ये आपल्याला काय मिळतंय आणि किती कमीत कमी रक्त सांडतंय याच्यावरून त्या युद्धाच्या मोजमाप केली जाते. आणि याच्यातून जवळपास 500 ते 700 घोडी मिळाली आणि या सगळ्या सैन्याला पळवून लावलं. दुर्दैवाने आपल्या सैन्याला मात्र हा वेळा काही फोडता आला नाही. 1682च एक पत्र आहे. काय झालंय की आपल्या इतिहासाची जी अस्सल साधनं आहेत तीच आपल्याला माहिती नाहीये किंवा आपल्याला ती मिळाली नाहीये. पण इंग्रजांचं एक पत्र आहे. कारवारच्या इंग्रजांच्या पत्रातनं सुरतच्या इंग्रजांना एक पत्र लिहिलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये हा एक उल्लेख आलेला ह्या तारखेचा की हंबीरराव मोहितेला 10,000चं सैन्य घेऊन संभाजीराजांनी पाठवलं. छत्रपती संभाजीराजांनी इथं पाठवलेलं आणि कदाचित त्यासोबत हंबीरराव मोहिते माफ करा असण्याची शक्यता आहे. मात्र हा विषय अजूनही वादातीत आहे किंवा अजून सत्यप्रकाशाच्यावरती पूर्ण पडलेला नाही. पण कदाचित हंबीरराव मोहितेंचं सुद्धा इथे ह्या युवेला फोडण्याच्या याच्यातलं योगदान असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि या शहाबुद्दीनने जवळपास 2 महिने झाले. जो 2 दिवसात किल्ला घ्यायचा होता तो 2 महिने झाले तरी तो काय त्याला जिंकता येईना. कारण मराठ्यांची स्ट्रॅटर्जी, मराठ्यांकडे तोफा कमी होत्या पण तलवारी कमी असतील. पण आपल्याकडे हा मुबलक असणारा सह्याद्रीतला हा काळा पत्थर दगडांचा वर्षाव या वेळावरती इतक्या प्रमाणात चालू होता की हा वेळा पूर्णपणे टिकूच देईना, म्हणजे जवळ येऊच देईना. सगळं सैनिक ते मधून अजून सुलतान डावा करायचे. सुलतान डावाचा अर्थ काय की अचानक धाड मारणे, याला कागदपत्रांमध्ये सुलतान डावा नावाचा एक शब्द येतो. तर अचानक याच्यावरती धाड मारण्याचा प्रयत्न व्हायचा पण ते शक्यच व्हायचं नाही. आणि जो 2 दिवसात किल्ला जिंकणार होते तो 2 महिने झाले, 6 महिने झाले तरी हा किल्ल्याची झुंज चाललीच होती. माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत वेढा प्रकारच्या युद्धामधला सगळ्यात जास्त झुंज देणारा हा किल्ला आहे. बऱ्याच इतिहास अभ्यासकांमध्ये याच्यामध्ये एक मत आहे की पुढचे 5 ते 5.5 वर्ष हा किल्ला अखंडपणे झुंजत होता. मागाशी जे मी वाक्य सांगितलं की एक किल्ला एक वर्ष जरी झुंजवला तरी बादशाची हयात निघून जाईल. हे 350 किल्ले जिंकता आणि एकटा रामशेर सारखा किल्लाच आपला 5-5.5 वर्ष लढला. पण या शहाबुद्दीनला काही यश मिळेल ना ही गोष्ट औरंगजेबाला काही सहन होईल. बाबा आपण एवढं सैन्य पाठवलंय, त्या सैन्याचा एवढा मोठा खर्च चालू आणि हा किल्ला काही जिंकला जात नाही असं काय आहे या किल्ल्यामध्ये. आणि हीच गोष्टीचा विचार करून पुढे बहादूर खान नावाचा एक मोठा सरदार होता. त्या बहादूर खानाला इकडे पाठवण्याचं ठरवलं. तोपर्यंत शहाबुद्दीनने पुढची एक शकल लावायची ठरवली की जर किल्ला जिंकला जात नाहीये तर किल्ल्याच्या वरती तोफगोळे आपले पोहोचत नाहीये तर आपण इथे दमदमा उभारला पाहिजे. दमदमा म्हणजे काय की लाकडाचा एक मचान उभं केलं जातं आणि ते किती 200 ते 250 फूट उंच असतं. तुम्ही विचार करा. मी या भागात जवळपास नाही म्हटलं जसं मग अशी काळेसाहेबांनी सांगितलं की या भागात प्रचंड मोठ्या स्वरूपात सागवानाची झाडं होती. म्हणजे तुम्ही रामशेरची खिंड क्रॉस केली ना तर तुम्हाला सागवान दिसायला सुरुवात होईल डाव्या बाजूने बघा पेट्रोलला जाताना. पण या भागातली जवळपास 10-20 हजारांची तरी कत्तल केली असेल आणि असं मोठमोठे दमदमे उभारायला सुरुवात केली. दमदमे कशासाठी? लाकडाचा एक मोठं मचान उभं करायचं. ते मचान एवढं मोठं असायचं की त्याच्यावर 200 सैनिक मावू शकतील एवढी त्याची एक प्रकारे साईज होती. एवढा मोठा दमदमा उभा करायचा, त्याच्यावरती वेगवेगळ्या ताकदीच्या साह्याने तोफावरती चढवायच्या आणि त्या तोफांवरून या गडांच्या भिंतीवरती तटबंदीवरती मारा करायचा. आणि एकदा का हा वेळा फुटला, तटबंदीतनं जायला रस्ता तयार झाला की मग आपलं सैन्य या किल्ल्यावरती घुसवायचं. मराठी पण तितकेच हुशार होते. ते फक्त वरून सगळी मजा बघत होते काय चाललंय. असे अनेक दमदम्याचे प्रयत्न त्यांनी यशस्वी केले, जाऊन रात्रीत पाडले. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये बहादूर खानची एंट्री हा या रामशेरचं वैशिष्ट्य आहे. बहादूर खानचा आपल्याला काय झालं पण फक्त आपल्या मराठ्यांच्या सरदारांचा इतिहास माहिती. बहादूर खान याचं पेडगावचं युद्ध सगळ्यांना माहिती असतं. त्याला येणाहून पेडा चारला म्हणतात ना, त्याला खरोखर त्या पद्धतीचं एक पेडगावचं एक युद्ध आहे. हा बहादूर खान हा बराच काळ महाराष्ट्रात राहिलेला एक सरदार होता. हा पुन्हा 10-20 हजाराची फौज घेऊन आला आणि या बहादूर खानाने सांगितलं की शहाबुद्दीनला इथून काढून टाका, मीच हा किल्ला जिंकणार. कारण त्या दोघांमध्ये पुन्हा स्पर्धा होती की कोण हा किल्ला आधी जिंकतोय. औरंगजेबाला येऊन आता 1.5-2 वर्ष झाले. मराठे त्यांना सतत नामोहरम करतायत. ज्या ज्या ठिकाणी मुघलांच्या सगळे सैन्य चाललंय त्या ठिकाणी मराठी त्यांच्या पाण्याचं सगळं जिथे विहिरीचा किंवा पाणवठ्याचा वापर करतात त्याच्यात मीठ नेऊन टाकतायत, विष नेऊन टाकतायत.
हा सगळा गरिबी गावाचा प्रकार आजूबाजूला महाराष्ट्रात चाललाय आणि रामशेज सारखा किल्ला त्यांना जिंकता येईल. आणि याच्यामध्ये मग पुन्हा एकदा एंट्री झाली आहे बहादूर खानाची. आणि बहादूर खानाने पुन्हा दुसऱ्या बाजूने हा वेढा काढायचं हे केलं. आणि यामध्ये या दोघांमध्ये पुन्हा संघर्ष झालेला आहे, शहाबुद्दीन आणि बहादूर खान. आणि त्यांचे पत्रव्यवहार, अनेक पत्रव्यवहार आपल्याला मुघलांकडचे तपासावे लागतात. त्यामध्ये अखबारात आहे, लुत्फुल्ला खानाची पत्र आहेत, ज्यामध्ये आपल्याला शहाबुद्दीन आणि बहादूर खानाचा एकमेकांमध्ये संघर्ष झालेला दिसतोय. बहादूर खानाबरोबर खान जहान गौरा नावाचा एक अधिकारी आलेला आहे. आणि शेवटी शहाबुद्दीनने इथून काढता पाय घेतला. 2.5-3 वर्ष झाले तरी हा किल्ला जिंकता येईना. शहाबुद्दीन जुन्नरकडे निघून गेला आणि बहादूर खानाने आता हा किल्ला जिंकून घेण्याचा चंग बांधला. तिथे अजून एक मजेशीर प्रसंग झाला की किल्ला जिंकण्यासाठी काय काय मुघल करत होते. म्हणजे संपत्तीचा त्यांचा तर तो विलास त्यांचा चालूच होता, रोजचा सगळा हा वेळ चाललाच होता. त्याच्याकडे एक मोतदार होता. मोतदार म्हणजे आपला जो खजिन्याचा सांभाळ करत असतो त्याला मोतदार म्हणतात. त्या मोतदाराने अशी आयडिया दिली की तो एक काळी जादू जाणणारा जाणकार आहे. आपल्याकडे बघा, आपल्याकडे असतात काही घटना घडल्या की आपण जात असतो अशा लोकांकडे काही काही जण. तर त्याने सांगितले की मी हा किल्ला वश करण्यासाठी माझ्याकडे काळ्या जादूचा एक विधी आहे, तो आपण करूया. बहादूर खान म्हटला, बोल काय करायचं, तू मला काही कर, हा किल्ला एकदा जिंकून दे. तो म्हटला की काही नाही, आपण काय करूया की माझ्याकडे 100 तोळ्याचा मला नाग बनवून द्या, सोन्याचा, खऱ्या सोन्याचा, सोन्या नावाचा कोणी व्यक्ती नाही, ओरिजिनल गोल्डचा मला तुम्ही एक सोन्याचा नाग बनवून द्या. या नागाला मी हातात घेईन, त्याच्यावर मंत्र फुकून त्याच्यात प्राण होते आणि मी ते सगळं ते मंत्र वगैरे त्यांचे काय म्हणत एकटा पुढे जाईल. आणि त्याने काय होईल, तो म्हटलं की या नागातला प्राण काय करेल, जसं मी किल्ल्याच्या जवळ जाईल, हे वरती जे 500-600 मराठी मावळे आहेत यांना एक प्रकारे धुंदीत टाकून देईल किंवा त्यांना वश करेल मंत्रांच्या साह्याने. आणि एकदा काय ते आपल्या वश झाले त्याला ते संपवून असं काहीतरी म्हणूया. आणि मग तुम्ही माझ्या मागे सैन्य सगळं घेऊन या, ते तुम्ही डायरेक्ट हा किल्ला जिंकून घ्या. आता मराठ्यांचा एकूण सगळा कार्यक्रम चाललाच होता की जायचं, माझ्या आधी यांच्या छावणीतलं काहीतरी पळवून आणायचं आणि बाकी सगळं इथून युद्ध चालूच आहे. आणि यातले अजून एक मजेशीर प्रसंग आहे की वरती तोफा कमी होत्या. तर या किल्लेदाराने असा एक संदर्भ आलेला आहे की इथे एका रात्री त्याने चांबड्याच्या वगैरे तोफा तयार केलेल्या आणि त्याचा इफेक्ट जास्त होता. आपल्या ज्या लोह किंवा धातूच्या त्या तोफांपेक्षा जर आपल्या तोफा कमी पडतात तर त्या असा काही संदर्भ आलेला आहे. तर असा किल्लेदार हुशार होता आणि तो बघत होता सगळी लोक आपल्या अवतीभोवती काय चालू आहे. आणि एके दिवशी सकाळी रोज उठल्याप्रमाणे मराठी आपले लक्ष ठेवून होते आणि त्यांनी बघितलं खाली काही आज वेगळा प्रकार चालू आहे. तर एक मांत्रिक एकटाच वरती येतोय आणि त्याच्या हातात काहीतरी चमकतंय. मराठ्यांना हा एक चांगला शकून होता की आता आपल्याला याच्यात काहीतरी मिळण्याची शक्यता जास्त आहे. आणि त्यांनी बघितलं हा ते सगळं ते मोरपीस वगैरे झाडत वगैरे ते वरती येतोय ते घेऊन मोरदार, तो सगळा मांत्रिक आहे. तो जसा येत गेला तसं आपल्या मराठ्या मावळ्यांना आपल्या किल्लेदाराने आदेश दिले ह्याला जवळ येऊ द्या, त्याला जवळ येऊ द्या. आणि जसं जवळ आलं तोपर्यंत सैनिक मागून मुघलांचं येत होतं. तेव्हा वाटायचं की हा मांत्रिक चाललाय, आता दगडांचा पाऊस पडेल, मग दगडांचा पाऊस पडेल. पण आता यावेळेस काही दगडांचा पाऊस काही पडायला तयार नव्हता. तसं त्या मुघलांच्या सैन्याला वाटायला लागलं की बहुतेक मराठे या मंत्राने ग्लानीभूत झालेले दिसत आहेत, यांच्यावरती या मंत्रांचा इफेक्ट झालेला दिसतोय आणि आपल्याला आता हा किल्ला जिंकणार. आणि जसं तटबंदीच्या जवळ हा मांत्रिक आला, वरनं एक मोठा दगड त्या मांत्रिकाच्या छातावर असा जे पडला, तो नाग एकीकडं, तो मोरपीस एकीकडं आणि तो मांत्रिक एकीकडं. या ह्याच्यातनं जे सैन्य जवळ आलेलं होतं त्याच सैन्यावरती मराठा सैन्याने अशा पद्धतीने दगडांचा जो मारा केला, मोठमोठी दगड आणि मोठमोठे सगळे हा सगळ्या दगडांच्या वर्षाबरोबर ते सगळं सैन्य, तो मांत्रिक गरंगळत पुन्हा आपलं खाली गेलं. गरंगळत हा सुद्धा सगळा खर्च आणि सगळं वाया गेलं. सगळे सैन्य पुन्हा एकदा बहादूर खानाचं इथे जखमी झालं. 100 तोळ्याचा नाग तर गेलाच गेला. तो कुठे गेला असेल तुम्हाला माहितीच आहे, मराठ्यांकडे आला. तर या खान जहान दौरांनी एकदा असं ठरवलं की आता आपण जरा वेगळी स्ट्रॅटेजी काहीतरी करूया की आपण किल्ल्याच्या एका बाजूला सगळे सैन्य एकत्र जमा करूया, जेणेकरून यांना अशी भीती वाटेल की या बाजूने सगळे सैन्य चढणार आहे. आणि वरच्या आता काय होतं, एवढा मोठा गडाचा जर घेरा बघितला ना, 500-600 सैन्य म्हणजे किरकोळ आहे. त्यांना असं वाटलं की ते सगळे एका बाजूला एकवटतील आणि आपण दुसऱ्या अवघड बाजूने
खरं तुम्हाला सांगू का, रामशेजचा शास्त्रीय अभ्यास अजून होणं गरजेचं आहे. आता आपण ज्या रस्त्याने येतो ना, हा ओरिजिनल रस्ता नाहीये रामशेजचा. त्याच्याबद्दल रामभाऊ सुद्धा नेहमी सांगत असतात, हा ओरिजिनल रस्ता नाहीये, हा आता आपण आपल्या सोयीसाठी केलेला रस्ता आहे. मग त्यावेळेस त्यांनी काय केलं, जी अवघड वाट होती त्या बाजूने काही मोजके सैन्य आपण पाठवून द्यायचं आणि ह्या बाजूने काय करायचं, तर हे जे बाजार गुंगे होते त्यांच्या बरोबर त्यांनी वाद्य वाजवायची, आरडाओरडा करायचा आणि सगळं सैन्य एका बाजूने चढवायला सुरुवात करायची. मराठी सगळे गंमत बघत होते आणि ह्या खालच्या बाजूने सगळा हा जे काही वाद्य वाजवण्याचा प्रकार सुरू झाला, एका बाजूने आरडाओरडा सुरू झाला. मराठी पण वर्ण सगळे एकवटले होते, ते पण वर्ण मराठी माणूस काय वर्ण सगळ्या शिवांची लाखोली वाहत होता की या तुम्हाला बघतोच म्हणून वगैरे वगैरे वगैरे. आणि ह्या सगळ्या बाजूने सुरू असताना काही मोजके मुघलांचे सैनिक दुसऱ्या गडाच्या अवघड वाटेवरून वरती चढायला सुरुवात झाली. आणि हे चढत सगळं असताना त्या बाजूला पण आपल्या किल्लेदाराने काही शिबंदी ठेवलेली होती. वरती आल्या आल्या त्यांच्या गर्दनींच्या कत्तली झाल्या आणि तो पण खान जहांदौरांचा जो प्रयत्न होता तो सुद्धा इथं फसलेला दिसतोय. जवळपास हा 5-5.5 वर्ष सातत्याने झुंजणारा किल्ला, याच्यामध्ये मग मात्र शंभूराजेंना सुद्धा काळजी वाटायला लागली. कारण एकूणच आलमगीर बादशाहने मग बाकी पण सगळ्या ठिकाणी कोकणामध्ये असेल, रायगडच्या खालच्या बाजूकडे असेल, सिंधुदुर्गकडे असेल, कोल्हापूर भागामध्ये असेल, कृष्णा वाघाच्या प्रदेशामध्ये आलमगीर सैन्य सगळं औरंगजेबाचं घुसलेलं होतं. आणि यातूनच मग शेवटी शंभूराजेंना एक अंदाज आला की जर हा एक किल्लेदार 5-5.5 वर्ष हा किल्ला लढवू शकतो तर याच्याकडे जर आता मोठी जबाबदारी दिली, कारण हा किल्ला तसा गमावून मोठे किल्ले त्यातल्या त्यात राखण्यात जास्त त्यावेळेचं योग्य निर्णय होता. या रीतीने शंभूराजांनी या किल्लेदाराचा एक रत्नाजडित कड देऊन त्याला काही सन्मान वगैरे करून या किल्लेदाराची बदली दुसऱ्या किल्ल्यावर केलेली दिसते. पण हा 5-5.5 वर्षाचा झुंज ही अशी सांगणं काही मिनिटांमध्ये शक्य नाही, काही तासांमध्येही शक्य नाही. यासाठी आपल्याला त्यावेळेची एकूण परिस्थिती समजून घेतली पाहिजे. म्हणजे आलमगीर बादशाहच्या या सगळ्यात ह्या आपण जर नीट अभ्यास केला, त्याला आपण नंतरच्या काळामध्ये शंभूराजांच्या मृत्यूनंतर सुद्धा आपण 1707 पर्यंत झुंजत राहतो, त्याला आपण नाव दिलेलं आहे मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध. औरंगजेब आपल्याला आधी समजून घ्यावा लागेल, त्याशिवाय छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजे समजणार नाही. मी इतिहासाचा विद्यार्थी आहे, इतिहासाचा शिक्षक आहे, मधल्या काळात अभ्यासक्रम वगैरे काही बदलण्याच्या वार्ता सुरू आहे. पण मला सांगा, रामायणातला रावणच गायब केला, पिक्चर मधला विलनच गायब केला, तर हिरो राहील का? तर तुमच्या आयुष्यात किती चांगला मित्र आहे ना, तेवढं तुमचं आयुष्य सोपं आणि चांगलं होतं. बघा तुम्ही शंभूराजेंच्या, छत्रपती शिवरायांच्या सोबतीला तानाजी वगैरे, बाजीप्रभू देशपांडे सारखे महान मित्र होते. पण जेवढा मोठा शत्रू तेवढं तुमचं आयुष्य आणखी महान होतं. तर औरंगजेब आपल्याला समजून घ्यावा लागेल. औरंगजेबाचे अनेक कागदपत्र या काळातली आहेत. कशाला? औरंगजेबाचं आपल्याला एक मृत्यूपत्र, याच्यावरती सुद्धा अभ्यास केला तरी तुम्हाला छत्रपती शिवराय काय समजतं. औरंगजेबाचं मृत्यूपत्र आहे, 13 कलमांचं मृत्यूपत्र आहे. आता मृत्यूपत्र का लिहितात? मृत्यूपत्र 2 कारणांसाठी लिहितात. एक पहिलं कारण असतं की आपल्या संपत्तीचं वाटप कसं व्हावं किंवा आपल्या संपत्तीचं रक्षण कसं व्हावं याच्या संदर्भाने मृत्यूपत्र शक्यतो लिहिलं जातं. आणि दुसरं एक कारण असतं की आपल्या पुढच्या पिढीला काहीतरी मार्गदर्शन व्हावं. आणि औरंगजेबाचं मृत्यूपत्र हे खरोखर त्याच दोन्ही विचारांना धरून, त्यामध्ये 6वं आणि 13वं कलम फार महत्वाचं आहे. औरंगजेब फार विक्षिप्त आणि विचार करणारी व्यक्ती आहे. सम्राट अशोकाच्या नंतर 2000 वर्षानंतर इतकं मोठं साम्राज्य उभं करणारा व्यक्ती म्हणजे औरंगजेब आहे. कंदाहार, काबूल नदी कुठे विचार करा, अफगाणिस्तान तिथपासून तंजावर पर्यंत त्याचं राज्य आहे, कावेरी नदीपर्यंत. एवढं मोठं राज्य त्याने उभं केलं तर औरंगजेब काही वेळा नाहीये. म्हणजे एवढं मोठं राज्य सांभाळायचं विदाऊट मोबाईल, विदाऊट इंटरनेट. कंदाहार कुठे? अफगाणिस्तान पासून. आणि या औरंगजेबाचं 6वं कलम त्या 13 कलमांमध्ये महत्वाचं आहे. तो म्हणतो की 6व्या कलमात म्हणतो की माझ्या आयुष्यात एक चुकी झाली की माझ्या हातातून शिवाजी सुटला. मुद्दाम त्या मृत्यूपत्रातलं जे वर्णन ते सांगतोय तुम्हाला, एकेरी उल्लेख करण्याचा काही उल्लेख नाही, उद्देश नाही. की आग्र्याच्या किल्ल्यातनं माझी एक चुकी झाली की छत्रपती शिवरायांची सुटका झाली, ही माझ्या आयुष्यातली चुकी, हे मान्य करतो. मृत्यूपत्र म्हणजे मृत्यू दिसायला लागल्यानंतर माणूस खरं बोलतो बरं का. आणि 13वं कलम आहे शेवटचं की माझ्या आयुष्यातली शेवटची चुकी, मी महाराष्ट्रावरती आक्रमण केलं, स्वराज्यावरती आक्रमण केलं. आणि हे सगळं का दिलंय हे तुम्ही करू नका.
त्यामुळे औरंगजेबाच्या नंतर महाराष्ट्रावर आक्रमण करण्याची पुढे कोणाची हिंमत नाही झालेली. हे शेवटचं आक्रमण आहे. त्याबद्दल एक खूप सुंदर पंक्ती आहे. त्या खरं तर काल्पनिक आहेत जाणता राजामधल्या, पण औरंगजेबाच्या मुखी नक्कीच त्या आल्या असतील असं वाटण्याची शक्यता आहे. खूप सुंदर पंक्ती, माझ्या बऱ्यापैकी जे पाठ आहेत मी तुम्हाला त्या सांगतो की एकदा औरंगजेब असाच त्याच्या शामियानामध्ये बसलेला आहे आणि थकलेला आहे. जवळपास 80-85 वय औरंगजेबाचं, आणि तो असा एका पायाने लंगडत येतोय, आणि तो ज्या वेळेला त्याच्या सदरेवर येतो त्यावेळी मोठी ललकारी देण्याची त्यावेळेची पद्धती होती की ती ललकारी दिली गेलेली आहे. तो एका बाजूने असा लंगडत येतोय, होशियार हजरत सलामत खिबलाय दिनो दुनिया अबुल मुजफ्फर मोहिद्दीन मोहम्मद औरंगजेब शहनशाह गाजी आलमगीर बादशाह आ रहे हैं. औरंगजेब येतोय ते ऐकत आणि त्याला त्याचा कंटाळा आला ते सगळं ऐकण्याचा, कारण तो महाराष्ट्रातून वैतागलेला आहे की काय म्हणजे शिवाजी महाराजांचं मी सगळं स्वराज्य शिवाजी वारले म्हणून मी घ्यायला आलो आणि तर इथं ते होईलच झालं. तो म्हणतो की बंद करा, म्हणतो काय ओरडू नका. तो म्हणतो की ये सब फिजूल है शहजादे, ये सब फिजूल है. चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी. तंजावुर से कंदाहार तक सारा हिंदुस्तान मुगलिया सल्तनत में लाने वाले ख्वाब देखने वाले महाबदौलत आज ये क्या देख रहे हैं. हमारे ही सामने सिवा अपने हुक्म की तामील कर चुके हैं. हमारे लाखों फौज बंदर सूबेदारों को उसने शिकस्त दी है. ये है हमारे मामूजान अमीर उल उमराव शाहिस्ता खान साहब. लाल महार पर छापा मारकर शिवाजी ने इनके छक्के छुड़ा दिए. ये तो तकदीर के सिकंदर निकले कि सिर्फ 3 उंगलियां खोनी पड़ेगी. ये है हमारे सूरत के खूबसूरत सूबेदार इनायत खान साहब. जब शिवा सूरत आया तो ये दुम दबाकर भाग गए. ये है हमारे जोधपुर महाराजा जसवंत सिंह. मरहट्टों के तलवारों पे घाव इन्होंने अपने सीने पर नहीं तो पीठ पर खाए थे. ये है हमारे किलेदार हबशी फौलाद खान. आगरा के कैद खाने से फरार होकर ये है हबशी फौलाद खान. इनके तो हथेली पर मिठाई रखकर शिवा आगरे के कैद खाने से फरार हो गया. सारी इज्जत मिट्टी में मिला दी इस फौलाद खान ने. यह है कातलब खान, यह है रसूल बेग रोजबानी, यह है रनमस्त खान, यह है बुंदी नरेश भाव सिंह हारा. तमाम सारे राजपूत, बुंदेल, तुर्क, ईरानी, अफगानी, उज्बेकी, हबशी, मुगल फौज बंद सरदार जिन्हें शिवा ने शिकस्त दी है. सारी इज्जत मिट्टी में मिला दी इन सभी ने. क्यों शिवा को यह फतह हासिल होती है? क्यों? हमारी तरह हाथी, घोड़े, तोपे, खजाना शिवा के पास कुछ भी नहीं है, फिर भी शिवा के पास ये फतह हासिल होती है. क्यों क्यों क्यों? शहजादे, इस क्यों का मतलब तुम नहीं समझोगे. शहजादे, इस क्यों का मतलब तुम नहीं समझोगे. औरत, शराब, नाच गाने, मौज मस्ती, इश्क और मोहब्बत में गिरफ्तार तुम जैसे बहादुर शिवा को कभी नहीं समझ पाओगे. शिवा ने मजबूत किले बनाए, अपनी फौज और असबाब बढ़ाई. इसमें कोई शक नहीं शहजादे, हमें दुश्मन भी मिला वो शिवा जैसा मिला. हमें दुश्मन भी मिला वो शिवा जैसा मिला. आपल्याला काय सांगायचंय की खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांना सगळ्यात जास्त जर कुणी ओळखलं असेल तर औरंगजेबाने ओळखलं. त्यामुळे औरंगजेब सुद्धा महाराष्ट्रात कधी येतोय तो बरोबर छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर. पण हे होऊन सुद्धा या अशा अनेक किल्ले आणि या किल्ल्यांपेक्षाही कधी न विकल्या जाणाऱ्या सैनिकांमुळे, मावळ्यांमुळं ते स्वराज्य जिंकलं जात नाही. आपण शिवचरित्रातलं काय घ्यायचं, या किल्ल्यांवरती येऊन काय घ्यायचं तर हे घेण्यासारखं आहे. आज तरुणांमध्ये पुन्हा एकदा आत्महत्येचं प्रमाण वाढतंय. पण मी एक सांगू, जर तुम्ही आतापासून या बालगोपाळांना किल्ल्यांवरती आणायला लागलात ना, 2 गोष्टी यांच्या भोवती नक्कीच कायम राहतील. एक, ही मुलं व्यसन करणार नाहीत आणि आत्महत्या तर चाहून करणार नाही. हे यशस्वी नाही होणार, पण लढत आणि संघर्ष करत राहतील, हे मात्र नक्कीच तितकंच खरं आहे. त्यामुळे ही झुंज जी आहे, एक रामशेठची अशा कितीतरी झुंजी आहेत की ज्या इतिहासाच्या पानाच्या कुठेतरी दडलेल्या आहेत. एकट्या रामशेठचे पेशवे दफ्तरखान्यात माझ्या माहितीप्रमाणे 8 ते 10 हजार मोडी कागदपत्र आहेत फक्त एकट्या रामशेठचे. माझा सध्या पीएचडीचा विषय त्र्यंबक आहे. त्र्यंबक आणि त्र्यंबकच्या किल्ल्यांच्या भोवती सगळा. मी त्र्यंबकचे जवळपास त्र्यंबक, खैराई किल्ला, वाघेरा किल्ला, अंजनेरीचा किल्ला आणि त्यातल्या आसपासचे जे काही 2-4 किल्ले येतात, या प्रत्येक किल्ल्याच्या जवळपास आतापर्यंत 6-7 हजार कागद काढलेले मोडी कागद. तो माझा पीएचडीचा विषय आहे म्हणून.
पण असे रामशेज किंवा आपल्या या सगळ्या किल्ल्यांवरती कोण अभ्यास करणार आहे? आपण उठतो, रामभाऊ बघापासून सांगताय नाशिकच्या आसपास 60-65 किल्ले आहेत. आपल्याला आकर्षण नक्कीच असलं पाहिजे, रायगडावर गेलंच पाहिजे, शिवनेरीला गेलंच पाहिजे. 60 किल्ल्यांची नावं सुद्धा आम्हाला पाठ नाहीत अजून. त्या किल्ल्यांवर जायचं तर फार दूरची गोष्ट आहे. रामभाऊ नेत असतात, वर्षभर गेले 15-20 वर्ष झाले ते नेत आहेत. पण आपल्या या सगळ्यांना इथं आणलं तर आपल्याला हा सगळा वारसा पुढे, म्हणजे नुसता इथे येऊन इतिहास किती वेळा आपण अभ्यासायचा की ऐकायचा आणि सोडून द्यायचा, तर आपल्याला इतिहासातून खूप काही गोष्टी मिळू शकतात. त्या किल्ल्यावरती कोण किल्लेदार होते. आता त्या दिवशीच मी 2-4 कागदपत्र काढले की रामशेज वरून त्र्यंबकच्या किल्ल्याला, हा माझ्या पीएचडीचा टॉपिक म्हणून सांगतो, बरंचसं शिसं पाठवलंय. शिसं कशासाठी? ते खोपळे तयार केले जायचे ना त्या संदर्भात. किंवा त्र्यंबक किल्ल्यावरती 2-3 आक्रमण झाले तर रामशेज वरून काही सैनिक गेले, ते त्याच्यात जखमी झाले. त्या 7 जखमी सैनिकांची नावं मला मिळाली. ते ओझर गावचे होते, ओझर आपले. आणि त्यांना परत काही जखमी झाल्याबद्दल हे पाठवलं, एक त्यांचे रोजमुरा म्हणून काही रक्कम पाठवली. जसं आपण म्हणतो ना की खर्चे पडल्यानंतर थोडा इन्शुरन्स आहे. तर आपल्याला ही 7 लोक कोण आहेत कधी कळणार? म्हणजे रायगडाच्या अनेक कागदपत्रांवरती आपण नेहमी बोलत असतो, पण आपल्या किल्ल्यांच्या कागदपत्रांवरती कोण बोलणार? किल्ला कसा लढवला गेला या पाण्याच्या टाक्यांची वैशिष्ट्ये तुम्ही रामभाऊंकडे एकदा जाणून घ्या. ते का बरं अशाच पद्धतीचे टाका आहे, टाक्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत, बुरुजांचे वेगवेगळे प्रकार आहेत, द्वारांचे वेगवेगळे प्रकार आहेत, तटबंद्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपल्याला या सगळ्या किल्ल्यांचा शास्त्रीय पद्धतीने कागदपत्रांच्या अभ्यासाने आणि शिवाय हे कुदळ फावडं घेऊन सुद्धा संवर्धनाने आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. गड किल्ले काही कुठल्याही प्री वेडिंगचं ठिकाण नाही तुमचं पार्टी काढण्याचं ठिकाण आहे. हा इथं रक्त सांडलेलं आमच्या भावांनी, तिथं तुमच्या दारूच्या बाटल्यांची थेंबी आम्हाला सांडून घ्यायची नाही, हे आपल्याला पटवून द्यावं लागणार आहे. आपल्या या सगळ्या बाजूने आपल्याला जर आपण या तरुण पिढीला आणि मुळात म्हणजे आपण सगळ्यांनी जर हे आणलं तर हा इतिहास आपण जिवंत ठेवू आणि तो पुढच्या पिढीला देऊ शकू. संभाजीराजेंची आज खऱ्या अर्थाने जयंती आहे. आजचा प्रसंग त्यांच्या आठवणींना स्मृतींना उजाळा देण्याचा आहे. मी रामशेजचा लढा हा संभाजींच्याच मार्गदर्शनाखाली झाला आणि त्यांच्याच किल्ल्यावरती आज साजरा होतोय. त्यामुळे मला इथे वक्ता म्हणून आणि 2 विचार मांडण्यासाठी म्हणून बोलवलं. जाता जाता फक्त शंभूराजांबद्दलची एक पंक्ती ऐकवतो जी शाहीर योगेश यांनी रचलेली आहे आणि थांबतो. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. तेजपुंज तेजस्वी आगे निकल गई पर झुका नहीं, तेजपुंज तेजस्वी आगे निकल गई पर झुका नहीं, आंखें गई तो क्या हुआ राष्ट्रोन्नति का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं, आंखें गई तो क्या हुआ राष्ट्रोन्नति का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं. दोनों पैर कटे शंभू के ध्येय मार्ग से हटा नहीं, दोनों पैर कटे शंभू के ध्येय मार्ग से हटा नहीं, हाथ कटे तो क्या हुआ सत्कर्म कभी भी छूटा नहीं, हाथ कटे तो क्या हुआ सत्कर्म कभी भी छूटा नहीं. वर्ष 300 जीवाकटी खून बहाया धर्म का सौदा किया नहीं, जीवाकटी खून बहाया धर्म का सौदा किया नहीं, शिवाजी का बेटा था वो गलत राह पर चला नहीं, शिवाजी का बेटा था वो गलत राह पर चला नहीं. वर्ष 300 बीत गए अब शंभू के बलिदान को, वर्ष 300 बीत गए अब शंभू के बलिदान को, कौन जीता कौन हारा पूछ लो संसार को, कोटि कोटि कंठों में तेरी आज जय जयकार है, कोटि कोटि कंठों में तेरी आज जय जयकार है, अमर शंभू तू अमर हो गया तेरी जय जयकार है, अमर शंभू तू अमर हो गया तेरी जय जयकार है. राष्ट्रभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था, राष्ट्रभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था, है दूजा दुनिया में कोई जैसा शंभू राजा था, है दूजा दुनिया में कोई जैसा शंभू राजा था. या शंभूराजांच्या आजच्या स्मृतींना वंदन करूयात आणि छत्रपती शिवबा आणि आमचे शंभूराजे आमच्या उरात बाळगूयात. आज मला इथे बोलवलं, मी शिवकार्य गडकोट मोहीम आणि सर्व त्यांच्या सहकार्यांचे उपस्थित सगळ्या श्रोत्यांचे आभार मानतो. काही सांगताना चुकवून देणे घेणे, शेवटी भावना महत्वाच्या आहे आणि असंच तुम्ही वेगवेगळ्या किल्ल्यांवरती जा, दुर्ग संवर्धन करा, अभ्यास करा. मान्य आहे आपल्या मुलांच्या पुढे आता पोटाचा प्रश्न आहे, त्यामुळे इतिहासाकडे कोणी वळत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी एक इंजिनियर आहे
इंजिनिअरिंग केलेलं आहे, पण तरी सुद्धा मी नंतर BA केलं, MA केलं आणि आता इतिहास KTHM कॉलेजला शिकवण्याचा प्रयत्न करतोय. पण ते कशासाठी? कारण आपल्याला बाकीचे पोटाचे प्रश्न सोडवण्यासाठी इतिहास घेऊन काय करणार आहे, पण इतिहास हा विषय नाहीये, आपला स्वाभिमान. तो काही अकॅडमिकच तुम्ही शिकावं असं काही नाहीये, पण किमान आपण वेगवेगळ्या या संशोधनाच्या माध्यमातून, संवर्धनाच्या माध्यमातून पुढे या. असे हात वाढत गेले तर आपले गडकोट टिकतील, आपले विचार टिकतील आणि पुढच्या येणाऱ्या पिढीला आपल्याला काहीतरी सांगायला उरेल. आज मला बोलवलं, आज बऱ्याच जणांचे सत्कार होणार आहेत. त्या सत्कारार्थींचे मी इथं मनापासून अभिनंदन करतो. एक सांगतो की सत्कार 3 प्रकारचे असतात. पहिला एक सत्काराचा प्रकार असतो की एक प्रकार असतो की आता त्यांनी खूप काही काम केलेलं असतं आयुष्यभर, पूर्ण किंवा त्या एखाद्या क्षेत्रामध्ये विशिष्ट काम केलेलं असतं आणि ते काम केल्याबद्दल त्यांना एक सत्कार खूप चांगल्या पद्धतीने अगदी सगळ्यांना चित्त एकाग्र करून ठेवून ठेवलं होतं. खरं तर एवढं कडाक्याचं ऊन आहे, या उन्हातही आमचे दर्दी सगळे सहकारी या ठिकाणी बसले. यानंतर आमच्याकडून एक थोडीशी अशी चूक झाली की 2 आपले जे पाहुणे प्रमुख त्यांचा एक छोटेखानी भगवी शाल देऊन सत्कार करायचा राहून गेला. आम्ही वेडे असल्यामुळे वेळामध्ये हो, तर मनोहर मोरे देशमुख जे शिवकालीन किल्लेदार गंगाची उर्फ भोगाची मोरे देशमुखांचे 13वे वंशज, त्यांचा सन्मान आमच्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे सर्व पदाधिकारी येऊन त्यांचा सन्मान करतात. या छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. यानंतरचा जो सन्मान आहे महत्वाचा आहे. या ठिकाणी प्राध्यापक राहुल सर आले, यांचा सन्मान महाराष्ट्र देवचंद महाले आणि आमचे शिवकार्याचे गजानन भाऊ या सगळ्या तुषार भाऊ सर्वांनी यायचं आहे, त्यांचा सन्मान करायचा. सर्वांनी जागेवर बसा, अत्यंत महत्वाचे काही सन्मान